सिम्बा काय चालला माहिती खूप चालला ना, पण सिम्बा खूप चालला, खूप सक्सेस मिळाला. खरं तर ना तू झालं रणवीर सोड, हा. नंतर रोहित शेट्टी पण सोड. खरा वाटा जर सिम्बाच्या सक्सेस मध्ये कुणाचा असेल तर ओन अँड ओनली चला हवा अयोध्याचा. जोरदार टाळ्यात चला अयोध्यासाठी. आपल्याच तोंडाने आपलंच कौतुक करून घ्यायचं हे बरं वाटतं का? दुसऱ्यांनी म्हणजे- करणं ठीक आहे. अरे चला अयोध्या करतो म्हणजे आम्ही नशिबान आहोत. आज सगळं पाठ केलेलं आहे, आज सगळं मिळणार आहे. कुठल्याही विटा काढायचं नाही, प्रॉब्लेम बिल्डिंग पडू शकते. ते येणार. स्वतःच्या पिक्चरचे प्रमोशन करू नका. जे आले त्यांच्याही चित्रपटाचं प्रमोशन झालं पाहिजे, तर तेवढा जरा विचार करा. अरे प्रमोशनसाठी आले, हा मला वाटलं याला काय काम नाही म्हणून. बघा काय हवाई उद्यामध्ये काय असं गप्प एन्जॉय करायला येतात का लोक? अरे सिनेमा आहे बाबा, सिनेमा बघ ना किती सिनेमासाठी. सिनेमाचं नाव काय माहितीये का? काय सर्व लाईन व्यस्त आहेत. हे व्यस्त काय मस्त आहे. पिक्चरचं नाव खरं तर सर्व लाईन व्यस्त आहेत, नाही मस्त पाहिजे होत्या. काय पुढचा पाठ काढला तर हा काढा, तुम्ही सर्व लाईन व्यस्त आहेतचा. पण मी काय म्हणतो, तुम्ही ऍडमिशनसाठी आलाय ना हा. भरत्यांचो जाधव? भरतांची जादू. मग तुम्ही या कॉलेजमध्ये एकटेच आहात का तुमच्यावर आता मला ऍडमिशन घ्यावं लागणार? नाही नाही आहे ना. अरे असं काय झालं, हे कॉलेज आहे का ठग्स ऑफ हिंदुस्तान? कुणीच कसं फिरकत नाही. हा? अरे कुणी ऐका, अरे कुणी ऐका. एचा मामा ए मी आहे. एचा मामा बाहुबलीला त्याच्या मामाने मारला कटप्पा. कोण आहे? मी सिद्धार्थ हसतो की. त्यांच्या त्या गाण्यातल्या थोड्या स्टेप तरी कर. गेल्या जन्मी का मोर होतास का रे? अरे मी काय म्हणतो, तुझ्या आईने काय डिंकाचे लाडू दिले होते का? एचा मामा तुला कसं माहिती? केक पण दिला होता. एचा मामा तव्यावरती अशी वाळू टाकली आणि मग गरम करून केक दिला. तो वाळूत गेलेला केक आता मातीत गेलाय. बघ, माझ्या मामाची बहीण होता माझी वाट लावेल. म्हणजे माझी आई. अरे तू इथे कशाला आलास ते सांग. पण ही काय पद्धत आहे का? ही सगळे सांडमांड करून एवढं करायची गरज होती का? अरे आपली एंट्री कशी एकदम घमासान झाली पाहिजे. घमासान. तू हे जे काही केलेस ना त्याला घमासान नाही म्हणत, त्याला नुकसान म्हणतात. नाही हा तरी आमचा सिद्धार्थ जाधव, पण हा ओरिजिनल तुम्ही बघितलाय? काय एनर्जी माणसाची, काही करू शकतो. परवा बघितलं का तुम्ही? सिम्बाच्या प्रीमियरच्या वेळेला बाहेर गर्दी केवढी जमली होती आणि फॅन्स बरोबर फोटो काढायला ते गेटवर चढले. बघा फोटो बघा तुम्ही. काय सांगता? हा बघा फोटो दाखवा. बघितला तुम्ही? गेटवर चढलं आणि फॅन्स बघा, एनर्जी बघा फॅन्स. याच्या मामा ते फॅन्स नाहीत, मग? ते देणेकरी आहेत. याने उधार घेऊन ठेवलेत पैसे त्यांच्याकडनं. ते म्हणतात सिम्बा हिट झाला, आता तरी आमचे पैसे दे बाबा. पेपरवाला, केबलवाला सगळे तिथं माहितीये का? तुला कसं माहिती रे? तो काय ब्लॅक टी शर्ट मध्ये, मी पण आहे तिकडं. काय बोलावं काय कळतं का? एक मिनिट, ते आपले आज खूप महत्वाचे पाहुणे आहेत ए एवढं. बाबा, ते मला काय सांगू नको. सर सर नाही सर
महत्वाचा माणूस कधीतरी येतो की नाही हा महिन्यातनं 4 वेळा इथंच असतो. शपथ सांगतो एवढ्या डेट्स तो मी पण हवाई उद्याला दिल्या नाही. एक मिनिट हे बघा असं नाही बोल. शेवटी त्यांच्या लाफ्टरवर तुमचे पंच चालले तेवढं लक्षात ठेवा. हा ते आहे त्यामुळं. हे बघ त्यालाही 4च मिमिक्री येतात. त्यामुळे तेही ठरवतात महिन्याकाठी ह्या 4 पैकीच माणसं बोलवा. याच्या पलीकडचं आपल्यालाही जमत नाहीये. तर हे दोघे जण कशासाठी आलेत माहितीये दोघे? का? हा सिद्धार्थ जाधव आणि सौरभ पिक्चर आलाय. अरे देवा हा परत आला. आता तो एकटा तो रणवीर राहिला त्याला पण घेऊन या. परत सिंबाचा एपिसोड काढूया आपण. रणवीर सिंग काय येईल इथं? तो कुठे यांच्या पिक्चर मध्ये? मग घ्या ना त्याला पिक्चर मध्ये. मग यांना नाही का पिक्चर मध्ये घेतलं त्याने? यांनी घ्यायला काय प्रॉब्लेम आहे का? मैत्री म्हणजे फक्त सेल्फी पुरती यांची मर्यादित आहे. त्याला काय अर्थ आहे? आता तुमचा सर बर्थडे सेलिब्रेट केला की नाही त्याने? बरोबर. हा? त्याची बर्थ डेट माहिती आहे तुम्हाला? हो माहिती आहे. काय? 6 जुलै. टाळ्या एकदा जोरदार. हाय माहिती आहे मैत्री आहे बॉस. माहितीच असणार. आता ते नटवर्य नटश्रेष्ठ श्री कुशल बद्रिक यांची बर्थ डेट सांगा. नाही इकडे तिकडनं सांगा तुम्ही. बघितलं सर सिंबा आला तसा हा जत्रा विसरलाय. 20 जुलै मला माहिती आहे. हे असं आहे सर. तुम्हाला सांगतो आता ह्याला आठवण करून दिली म्हणून. जत्राच्या वेळेला काय घाबरायचा पोरगा. तुम्ही नाही हा मला म्हणायचं सर कसं झालं माझं काम. मी म्हणायचो अरे होईल रे होईल. तू घाबतो प्रयत्न करत असं तू अरे आम्ही असं ट्रॅव्हल एकत्र करायचो. मला म्हणायचं मला दादरपर्यंत सोडशील का? मला म्हणायचं दादरपर्यंत सोडशील का? काय म्हणता? कुशल बद्रिकेला सिद्धार्थ जाधव म्हणायचा मला दादरपर्यंत सोडशील का? नाही तसं नाही. मग? त्याच्या गाडीतून हा जायचा. मग हा त्याला दादराला म्हणायचा ए बाबा मला आता एकटं सोडशील का? असे ते. वा पण ए भाऊ कदम तू गप हा. 2 वेळा ह्याने माझी गाडी ठोकली. खरं शपथ सांगतो 2 वेळा गाडी ठोकली. हे बघ त्याला नशीब लागतं पाहायला विसरू नका. नशीब अप्रतिम चित्रपट. बाकी कोणी आहे का दोघांमध्ये हा, बाकी कोण आहे की नाही? कुठे गेलेत? आहेत ना कोणतरी? आहेत? आहे ना फरान वाडकर. वाजव मोठ्या ना. अरे वाजव मोठ्या ना. मी फरान वाडकर. इथं ऍडमिशन घ्यायसाठी तुम्ही ऍडमिशन घ्यायला आले? या इकडे सेल्फी काढू. मी इकडे हे काय DSLR कॅमेराला मोबाईल लावलाय? हे म्हणजे ताजमहलवर टॉवेल वाळत घालण्यासारखे.